आम्ही 3 महिने रिसर्च करतोय मनसे जेव्हा ऐका 2 मिनिटं हे आम्हाला विद्यार्थी सेनेचा पुणे शहरातील सीओईपी महाविद्यालयाबाहेर मनसेकडून आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतो। इथे विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये अळ्या आढळून आल्या, किडे आढळून आले असे आरोप करत त्यांच्याकडून आंदोलन केलं जाते। जवळपास 60 ते 70 विद्यार्थ्यांनी यांच्याकडे तक्रारी दिल्या आणि त्यानंतर यांच्याकडून आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतो। आपल्यासोबत इथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुणे शहराध्यक्ष आहेत ज्यांच्याकडून आंदोलन केलं जातं। काय नेमकं तुमची मागणी आहे? आंदोलनाचा पवित्रा घेतलेला पाहायला मिळतो तुम्ही या सीओईपीच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनींना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। आमचे विभाग अध्यक्ष केतन डोंगरे यांच्याकडे इथले काही विद्यार्थिनी तक्रार घेऊन आल्या होत्या। गेले 2-3 महिने आम्ही इथं फॉलोअप करतोय। आम्ही या ठिकाणी गेले 2-3 महिन्यांमध्ये पाहिलं, अगदी परवापर्यंत त्यांच्या जेवणामध्ये परवा झुरळ सापडलं, याच्या आधी माशा सापडतायत, याच्या आधी तुम्हाला स्टेपलरच्या पिना, केस, आळ्या हे सगळं सापडले। याचे पुरावे फोटो आज आम्ही या ठिकाणी दाखवतोय तुम्हाला सगळ्यांना। आणि याच्यानंतर त्या ठिकाणी 24/7 पाणी देतो, 24/7 वीज देतो, 24/7 वायफाय देतो असं यांना कबूल केले। पाणी प्रत्यक्षात 4 ते 6 तास येतं। मुली 2-2-3 दिवसांतून एकदा आंघोळी करतात। मुलींना त्यांच्या पिरियड्स दरम्यान प्रॉब्लेम येतो हे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। मुलींना इथे वायफाय मिळत नाही, मुलांना वायफाय मिळत नाही। या ठिकाणी इतका मोठा इश्यू आहे की हे सगळे मेरिटोरियस स्टुडंट आहेत, हे इंजिनिअरिंगचं एक प्रतिष्ठित कॉलेज आहे, त्यांना पुढे जाण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी या ठिकाणी वायफाय नेटची गरज आहे, बेसिक गरज आहे, पण ती गरज पण यांची पूर्ण होत नाहीये। पुणे शहराला खरं तर विद्येचं माहेरघर म्हटलं जातं आणि अशा प्रकारच्या नामांकित कॉलेजच्याच वसतिगृहांमधली ही आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते, याच्याबद्दल काय? प्रचंड दुर्दैव आहे। आता मी सीओईपीला आमच्या पुण्याचा एक मानबिंदू मानतो, एक प्रतिष्ठित कॉलेज, खूप जुनं कॉलेज आहे आमच्या इकडे, परंतु कधी कॉलेजची चुकी नसती। जे गव्हर्न करणारे, जे कॉलेजला गव्हर्न करणारे जी लोक आहेत ना, कॉलेजला गव्हर्न करणारी जी मंडळी आहेत आता, त्या मंडळींची चूक आहे आणि त्या मंडळींचं निलंबन झालं पाहिजे। हा आता जो नंदी बैल आलता ना इथं, चीफ रेक्टर, हा या लोकांना कधी दिसलेला नाहीये। हा इथे परमनंट, इथे कोणी चीफ रेक्टर नव्हता। 2 HOD येऊन इथं फक्त तास-तासभर बसवते। यांनी त्यांना 45,000 रुपये पर स्टुडंट फी घेतात। एका रूममध्ये त्यांना 2.5-2 लाख रुपये वर्षाकाठी मिळतात, तरी सुद्धा ते साधे बेसिक नेट कनेक्शन देऊ शकत नाही। खिडक्या तुटल्या आहेत, जिना पॅसेजमध्ये लाईट नाहीये, अस्वच्छता आहे, स्टुडंट्सला प्रॉब्लेम आहे, 3-3 दिवसांनी आंघोळी होत आहेत। या सगळ्या सिच्युएशनमध्ये विद्यार्थिनी सुद्धा आहेत, आपण त्यांना विचारूया। तर काय सांगशील, एवढ्या मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जातात, फी घेतली जाते, तेवढ्या सुविधा मिळतात? नाही, सध्या वायफायचा जो प्रॉब्लेम होतो, 24 तास जे बोलताय ते वायफाय नाही मिळत। जेवणामध्ये अजूनही परवापर्यंत जसं दादांनी सांगितलं झुरळ वगैरे मिळत होती, माशा वगैरे मिळत होत्या, तसंच प्रॉब्लेम पाण्याचा जर अजूनही होतोय, म्हणजे जसं की आक्रमक पवित्रा घेतलाय, तुमची आता भूमिका काय असणार आहे? एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहे का याच्यामध्ये? 72 तासाचा अल्टिमेटम मॅडम आम्ही त्यांना दिले। 72 तासाच्या आत जर या प्रशासनाने, हॉस्टेल व्यवस्थापनाने जर सगळे इश्यूज जर त्यांनी दूर नाही केले, तर ज्या असुविधा आज इथल्या विद्यार्थिनींना होतीये, ती असुविधा या स्टाफला होईल, ती असुविधा डीनला होईल, ती प्राचार्यांना होईल, HODsला होईल। आज त्यांना वायफाय नाही, त्यांचा वायफाय कट होईल, झुरळ यांच्या जेवणात सापडेल, त्यांच्या जेवणात झुरळ सापडतील आणि मग त्यांना काय पद्धतीने आम्ही त्रास द्यायचा तो आम्ही मनविसे म्हणून देऊ। 72 तासात वायफाय, पाणी आणि जेवणाचे सगळे प्रॉब्लेम त्यांनी दूर झाले पाहिजेत आणि या रेक्टरची आणि इतर लोकांची जबाबदार लोकांची हकालपट्टी झाली पाहिजे, ही मागणी आम्ही करतो। विविध ज्या समस्या आहेत तर त्यांचं निराकरण जर झालं नाही 72 तासामध्ये, तर यापेक्षा आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करू आणि ज्या पद्धतीने या विद्यार्थ्यांच्या अन्नामध्ये झुरळ किडे दिसते, तर तसेच किडे इथला प्रशासन जे आहे कॉलेजचं, तर त्यांच्याकडून दिसतील असं भूमिका जी आहे त्यांच्याकडून मांडलेली पाहायला मिळते। पुण्याहून मुना यांपुढे